श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं तदा वन्दे दयालंबं लंबोदरपदाम्बुजम्। शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने आरूढवीराय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री नमोस्तुते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। जयांसा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनात केला। जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य शुकासारखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्यसा। नमस्कार माझा सद्गुरुरामदास। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। जया ठेविता महापुण्यरात्री। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराचे समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जगन्निहित पाणिं मंडळं मंडलानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजने सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कैलासराणा शिवचन्द्रमौली इन्द्रमाथा भृकुटीझराय कारुण्यसिन्धु भवदुःखहारिणी शम्भो नजकोणतारिणी। नमः पार्वतीपते ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय। भगवंतांचं गोड नाम घेऊन आणि आजच्या कथावाराकडे जय जय शंकर नमामि शंकर। म्हणा जय जय शंकर जय जय शंकर नमामि शंकर।
ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अनेन क्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्वांना अत्यंत नम्र भावाने वंदन करतो आणि आजच्या निरूपणाला सुरुवात करतो. काल आपण पाहिलं बरं का, काल मला आल्या आल्या आजींनी विचारलं बरं का, 5 दिवसात बुवा होतील का 12 ज्योतिर्लिंग? म्हणलं काय काळजी करू नका, तुम्ही म्हणलात तर आज पण मी संपवतो. काय पण कीर्तन किंवा प्रवचन ना, याला रस मानलंय बरं का, रस. आप्पा म्हणायचे बरं का, ते काय म्हणायचे, उभे राहायचे बरं का कीर्तनाला. नमन वगैरे झालं की म्हणायचे, आतापर्यंत नारदांपासून कुणी कुणी कीर्तनं केली आहेत, तर कोट्यावधी जणांनी कीर्तनं केली, प्रवचनं केली, तरी सुद्धा मी इथे कीर्तन प्रवचन करतोय का, तर मला काही माहिती आहे म्हणून नाही. याचं कारण असं आहे की प्रत्येक गृहिणीनं केलेली आमटीची चव वेगळी असते की नाही, तसं माझ्या आमटीची चव वेगळी आहे, ती तुम्हाला चाखता यावी एवढ्या करता मी हे करतोय बरं का. त्याचा रस घेता यावा. आणि असं आहे, भोजन जे आहे ना, ज्याच्यावरती आपलं पोषण होतं, अन्नावरती आपला देह पोचला जातो. म्हणून जे पिंड ठेवतो ना, भाताचा का करतात, वेगवेगळ्या युगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्राण सांगितले बरं का. बहुतेक मी ह्या 1-2 दिवसात कुठल्या तरी वर्गात माझ्या हे बोललो. सत्ययुगामध्ये, कृतयुगामध्ये अस्थि प्राण सांगितलेला आहे. पहिल्या 2 युगामध्ये बरं का, जवळजवळ अस्थि प्राण सांगितले. म्हणजे काय, तर अस्थि जोपर्यंत आहेत अस्तित्वात तोपर्यंत प्राण आहे. आता तो काय, आपलं जे प्राणाचं आवागमन होतं ना, येतो जातो आणि थांबला तर काय होतं, कालच्या सारखी गर्दी जमा होते, फार गर्दी होतं असं. तर या न्यायाला अगदी मी इथे बसलोय बरं का. अन्नामध्ये 6च रस सांगितले. इथे कीर्तनात प्रवचनामध्ये 9 रस सांगितले. 3 रस जास्त आहेत इथे, 9 रस आहे, 9 रसांनी युक्त आहे. त्यामुळे ते छान जेवण कसं आपण तब्येतीत करतो की नाही, काही सोडतो का, अर्धी उजवं डावं, चटणी मीठ लिंबू कोशिंबीर, परत ते कमी म्हणून काय पापड्या कोरड्या, हे सगळं, परत काय एक सुकी भाजी, ओली भाजी, परत आमटी, हे सगळं कमी म्हणून की काय 2 स्वीट. तसं ही जी पुराण आहे ना, एक एक त्यातला रस आपल्या अंगात भिनला पाहिजे. आमचे एक गुरुजी म्हणतात की जर असा मेंदू काढला ना बाहेर, तर त्याच्यात तो जर आणि पिळला असा, तर त्यातनं काय झिरवलं पाहिजे, तर कीर्तन आणि प्रवचन झिरवलं पाहिजे. म्हणजे इतकं आम्ही श्रवण केलेलं असलं पाहिजे. लक्षात घ्या, याचं कारण आहे श्रवणाला परमात्मा प्राप्त होतो. बाकी साधनं नाही करावी लागतात. श्रवण झोपलात ना तरी चालतंय. आईच्या उदरामध्ये शिकलाय बरं का तो अभिमन्यू, त्यानं कुठे ऐकलंय,
मातेच्या उदरामुळे असताना म्हणजे तिथेही ऐकू येतं. पहिली श्रवण भक्ती काय आहे? तर बाकीच्या ज्या भक्ती आहेत ना, म्हणजे पाहायचं आहे तर ते कधीतरी आपण बंद करतो बघा. डोळे बंद केले की पाहणं बंद. पण कान बंद केले असं आहे का? बंद झाले तर आपण काय म्हणतो? डॉक्टर जरा मशीन आहे का? का? तर मला भगवंतांबद्दल अधिक ऐकता यावं याच्या करता येतं. लक्षात घ्या, याच्या करता येतं. काल आपण पाहिलं, काल प्रस्तावना झाली खरं तर. ती चंचुला आणि बिंदू यांची कथा आपण मी सुरुवात केली त्या कथेला. तो वाईट वागत होता, ती एकदा वाईट वागली. वास्तविक आपल्याकडे असं आहे की कुटुंब जे आहे ना, हे कुटुंब सांभाळायचं कोणी आहे तर ते स्त्रीने सांभाळायचं आहे. पत्नी हा जो शब्द आहे त्याची व्याख्याच अशी आहे, पतनात त्रायते, जी पतन होण्यापासून रक्षण करते पतीचं. तुम्ही असं वागू नका हे जी ठामपणे सांगू शकते तिला पत्नी म्हणतात. आणि तिचं कर्तव्य आहे बरं काय, तिचं कर्तव्य आहे. का? कारण आपल्या पतीनं जर चुकीच्या मार्गानं धन कमवलं, पैसे कमवले तर त्याच्यातूनच आपण अन्नधान्य विकत घेणार आहोत आणि आपण जे काही त्यातनं खाणार आहोत त्यानं आपली बुद्धी तयार होते. लक्षात घ्या. का सात्विक आहार सांगितलाय, का सात्विक भोजन सांगितलंय? ते करण्याकरता जो प्राप्त पैसा आहे ना, जे धन आहे ना, ते सुद्धा सात्विक असावं. लक्षात. आणि असं जेव्हा आपल्या समाजामध्ये घडायला लागेल ना, सगळेच वाईट असणे असं आहे बरं का, पण ती वृत्ती तयार होणं गरजेचं आहे. कशी असावी पत्नी? ती आहे बरं का खरी तर कशी, पण त्यानं तिला वाईट वागायला सांगितलंय. पत्नी कशी असावी? कार्येषु मंत्री, एखाद्या कार्यामध्ये जिच्या बरोबर मंत्र्याप्रमाणे चर्चा करावी. कार्येषु मंत्री वचनेषु दासी. म्हणजे पतीने एकदा सांगितलं, राजाने सांगितलं की दास ऐकतो की नाही? वचनेषु दासी असं सांगितलं. कार्येषु मंत्री वचनेषु दासी भोज्येषु माता. भोज्येषु म्हणजे जेवायला आईनच घालावं बरं का आपल्याला. बघा ना, परदेशात ज्यांची मुलं आहेत, तो समजा रात्री 2 वाजता येणार असेल हा, तर आई काय करते? 12:30 पाऊण 1 वाजता गरम गरम भात लावते. हा, तो आल्यावर रात्री 2 वाजता सुद्धा त्याची पोळ्या करायची तयारी आहे ना, त्याला गरम आवडतात बरं का. हेच जर बुवा येणार असतील जेवायला, ती भगिनी काय म्हणेल? राहू दे की सकाळीच करून ठेवू, निवांत गप्पा मारल्या. का? कारण तो मुलगा आहे ना, त्यानं पोटभर जेवावं. लक्षात घ्या, आपण जे पदार्थ तयार करतो ना भगिनी वर्ग, तर ते त्यांनी पोटभर जेवावं म्हणून नसतं बरं का, घरातल्या सगळ्यांनी पोटभर खावं म्हणून आहे. तिला नाही मिळालं ना, बऱ्याच वेळेला बघा पोहे केले, उपमा केला घरी, की थोडं प्रमाण कमी जास्त आलं की नेमकं चांगला होतो त्या दिवशी. सगळे जण पोटभर खातात आणि नेमका जिनं केलाय तिला नाही होत. पण ती काय म्हणते? सगळ्यांचं पोट भरलेला. भोज्येषु माता. हा गुण आहे बरं का तिच्यामध्ये, हा गुण आहे. आणि हा त्यागही आहे. लक्षात घ्या. शयनेषु रंभा मनोनुकूला क्षमाया धरित्री. तिनं मनोनुकूला असली पाहिजे आणि धरित्रीप्रमाणे क्षमाशील असली पाहिजे.
नाही का? आपण उठल्यानंतर सगळेजण म्हणतो ना, काय म्हणतो? काय नाही म्हणा, आपण पहिलं फेसबुक व्हॉट्सअप काढतो, काही म्हणत भिडत नाही बरं का. ते असं काहीतरी हात घासा, हा, कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, कर मृदे गोविंदा, प्रभाते कर दर्शनम, हे सगळे इथेच आहे. कराग्रे वसते लक्ष्मी ना, हे म्हणायचं आहे. आणि त्याच्यानंतर काय म्हणतो सांगा बरं? समुद्र वसने देवी पर्वत स्तर मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम, का? पादस्पर्शम क्षमस्व. मी आता उठणार ना, तेव्हा माझा पाय लागणार बरं का तुला. आपले पाय, भगवंतांचे चरण, नारदांचे चरण, संतांचे चरण, पक्क लक्षात ठेवायचं. रामांचे चरण. भरत असं नाही म्हणाला तुमच्या पायात त्या चपला द्या. रामा, मला आपल्या चरण पादुका द्या. किती काय काय करतो, खर तर याच्यावरच निरूपण होईल बरं का आजचं. मनोनुकूला क्षमाया धरित्री. ती धरित्री म्हणजे पृथ्वी जशी दरवेळेला आपल्याला क्षमा करते तशी असावी बरं का. मुलांच्या बद्दल, पतीच्या बद्दल, त्याच्याकडे चूक ठीक आहे, पण पुढच्याला करू नका, असं तिने वागलं पाहिजे. षड्गुण्य मिळत पतिव्रता. पतिव्रतेचे 6 गुण सांगितले, कशी असावी ती, तशी आहे बरं का. पण पतीनं तिला अयोग्य मार्गाला लावलं आणि दुर्दैवानं तिनं तेच पुढे पैसा मिळवण्याचं साधन म्हणून केलं. आणि एक दिवस मुलांना हाकलून दिल्यानंतर अत्यंत गलित गात्र झाली. काय आहे, जेव्हा इंद्रिय चालत नाहीत ना, तेव्हा काही उपयोग नसतो बरं का. राम नाम तेव्हा घेऊन उपयोग. एक माणूस होता, काय मला तो दृष्टांत आठवला ना की पुढे जावतच नाही. खरं तर गडबड आहे. बुवांना महिने करायची सवय ना, एकदा चातुर्मास करायचं बरं काही. भाऊ चातुर्मास करायचा काय, चातुर्मासात एकतर अभ्यासही भरपूर करावा लागतो चातुर्मासाकरता, आणि भरपूर सांगता येतं. ज्ञानेश्वरीचा करूया चातुर्मास. बघू काय माऊलींची इच्छा. एक माणूस होता, काही कधी देवळात गेला नाही, काय नाही काय नाही काय नाही. यथाकाल पत्नी निवर्तली. आता काय करणार. काय असतं, एक वय असतं बरं का, की मुलांना आणि सुनेला असं वाटतं की यांनी आमच्या संसारात तोडफोड करू नाही. त्याच्या आधी आपण बाहेर पडावं बरं का. कटू आहे पण सत्य आहे. हा म्हटला घरात कोणी विचारत नाही, सून विचारत नाही, पोरगा विचारत नाही. बरं आता धड बोलताही येत नव्हतं. जाऊ म्हटलं आता काय, हनुमंत मारुतीच्या मंदिरात जाऊ, कीर्तन असतात, सप्ताह असतो, हरिनाम सप्ताह, जाऊन बसू म्हणत. इथे ते महाराज होते, ते सांगायचे आपले नाम घ्या म्हणा, विठ्ठल 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 म्हणा, विठ्ठल याच झालं तर असं जे काही शिल्लक होते त्यातले 8-10 पडले होते. ते विठ्ठल विठ्ठल होते कुठं, ते इथल इथल इथल. आणि पुढं बसायचा बरं का एकदम बुवांच्या. रोज मी आलोय नाही का. आणि काय हनुमंतांच्या मंदिरात चालायची कीर्तन, हे चालू आपलं त्याचंही. त्याला वाटलं बरं आहे बरं का, हे चांगलं आहे, बाकी काय करण्यापेक्षा इथं यावं आणि म्हणावं. तो म्हणायचा विठ्ठल विठ्ठल, पण ते व्हायचं नाही ना.
ते इथलं 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 व्हायचं. एक दिवस असाच बसला होता, बरीच साधना झाली आणि हनुमंतराय मूर्तीतून प्रगट झाले. बघा काय होईल. एक लक्षात घ्या, साधना केली की त्याचं फळ मिळणार आहेच. तुम्ही ठरवू शकत नाही, ते मिळणारच. हनुमंतराय प्रगट झाले आणि म्हणाले, अरे मला माहिती आहेस तू इथललाच आहेस, पण म्हणाले लग्न होण्यापूर्वी जेव्हा ते काय वरात निघते तेव्हा दर्शनाला आला होतास, त्याच्यानंतर आज म्हणाले असं असू नये बरं का. त्याच्या आधी बरं चाललंय यांचं, मंदिरात जात आहे, प्रवचनात जात आहे, कीर्तनात जाऊन बसताय. अशी ही प्रवचनाला जाऊन बसली, म्हणजे मंदिरात आत गेलीच नाही बरं का, बाहेरच असायची. कारण ते कपडे मळलेले सगळे, मुलांना आकलून दिलं होतं, आंघोळ नाही अनेक दिवस, तो घाणेरडा वास येत होता अंगाला. माहिती आपण या सगळ्याची अवस्था पाहिली काय बिकट झालेली असते. आणि त्या जे तिथे बुवा होते त्यांचा सप्ताह संपला, शिवपुराण चालू होतं, सप्ताह संपला आणि मग लोकांनी काय त्यांना उपहार आणले होते ते घेतलं सगळं त्यांनी. सगळी लोक निघून गेली, ते त्यांनी सगळं आपल्या पिशवीत भरलं आणि बाहेर आले आणि हिनं त्या महाराजांचे पाय पकडले. म्हणली, महाराज तुम्ही जे काही सांगितलं ना, तर त्यातलं फारसं काही मला कळलं नाही, कारण मला कधी कीर्तन प्रवचन ऐकण्याची सवय नाही. पण एवढं मात्र कळलं की माणसानं जर वाईट आयुष्यामध्ये वाईट वागलं असेल तर त्याची फळं वाईट असतात, चांगलं वागलं तर त्याची फळं चांगली असतात. एवढं फक्त मला म्हणाले माहिती आहे. पण असं काही नाही का हो, असं काही नाही की ज्याच्यामुळे पातक नष्ट होतील, असं काही आहे का साधन, असं काही आहे. तेव्हा त्यांनी तिला सांगितलं, त्यांनी सांगितलं ते संस्कृत मध्ये सांगितलं, कारण तेव्हाचा काळ आहे. मी त्याचं मराठीकरण केलंय थोडस, ते सांगतो. घे 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 हरिनाम घे, चिंता सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे, चिंता सारी सोडून दे. संसाराच्या भवरोगावर जालिम हाच उपाय, संसाराच्या भवरोगावर जालिम हाच काय घबरा. हरिनामानं सगळी पातक नष्ट होतात. तू एकच कर, काय? हरिनाम घे. नाम आणि नामी, नाम आणि नामी. काय करतं नाम? नीट ऐका. नाम आणि नामी भवरोगाच्या कामी. नाम आणि नामी भवरोगाच्या कामी. जरा पाहता सहजची घेता भाग्य उजळे धामी. जरा पाहता सहजची घेता भाग्य उजळे धामी. घे 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 हरिनाम घे, चिंता सारी सोडून दे. काय हो या नावाला काय होतं? सुन 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 हरे बेटा सुन, ह्या नामाचं
बडे गुण. काय होत नाही यार आम्हाला असं नाही हो. सुन 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 अरे बेटा सुन या नामाचे बडे बडे गुण. पण नाम कसं घ्यावं हे महत्वाचं आहे. नामाचे बडे बडे गुण. आसन घ्यावे स्थिर बसावे नामामध्ये तुम्ही रमावे. आसन घ्यावे स्थिर बसावे नामामध्ये तुम्ही रमावे. नाम घेता उग्रकडे ते लक्ष नको घेवाय. लक्ष नको घेवाय. नाम घेता उग्रकडे ते लक्ष नको घेवाय. लक्ष नको घेवाय. आहे घबराय. भगिनी वर्गाचं लक्ष असतं कुकरच्या 3 शिट्ट्या झाल्या का आहे की नाही. नाहीतर चहा होतो जाऊ नये एवढंच. यांचं लक्ष इकडे असतं मग यांचं कुठे असतं नाही का. नाहीतर तुम्हाला राग येईल आमच्याबद्दल बोलत बा यांचं काय. यांचं कसं असतं हातामध्ये माळ असते तिन्ही त्रिकाळ. हातामध्ये माळ असते तिन्ही त्रिकाळ. मन हे गुंते श्रेयसचा तो भाव वाढतो काय. मन हे गुंते श्रेयसचा तो भाव वाढतो काय. मनात एक पोटात एक पोटात एक ठेवू नको. मनात एक पोटात एक पोटात एक ठेवू नको. साधेपणान सरळपणान हरी नाम तू घे. साधेपणान सरळपणान हरी नाम तू घे. घे 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 हरी नाम घे. चिंता सारी सोडून दे. घे 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 हरी नाम घे. चिंता सारी सोडून दे. तू म्हणशील बंगला गाडी. तू म्हणशील बंगला गाडी. इथेच राहील माडी. तू म्हणशील बंगला गाडी. इथेच राहील माडी. तू म्हणशील पैसा अडका. तू म्हणशील पैसा अडका. हा इथेच राहील सडका. हा इथेच राहील सडका. तू म्हणशील बायका पोर. कोणासाठी यांच्यासाठी म्हणाले. तू म्हणशील बायका पोर हे इथेच राहील सार. तू म्हणशील बायका पोर हे इथेच राहील सार. मेल्यानंतर आपलं घर गावाच्या बाहेर. मेल्यानंतर आपलं घर गावाच्या बाहेर. घे 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 हरी नाम घे. चिंता सारी सोडून दे. घे 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 हरी नाम घे. चिंता सारी सोडून दे. संसाराच्या भवरोगावर झाले हाच उपाय. आहे घरगुराय. आहे घरगुराय. आहे घरगुराय. आई गेले आपला असंच हे कुणा करता चालले.
आपलं त्या अगदी माल्या कोळ्यासारखं आहे बरं का. कोणी म्हणतं मी बायको करता करतोय, कोणी म्हणतं आई करता, कोणी म्हणतं बहिणी करता, कोणी म्हणतं मी पोरात करता. कर्मानुगो गच्छति जीव एकः. हरिनाम घे. ती म्हणाली महाराज हरिनामानं सगळी पातकं जळून जातात. हो म्हणाले हरिनामानं सगळी पातकं जळून जातात. मी हरिनाम घेईन, फक्त एक कराल का? तुम्ही जी कथा सांगितलीत ना ती सांगाल मला पुन्हा एकदा. त्याच्यावरती ते बुवा असं म्हणाले की माझी वेळ संपली, मी निघालो. असं म्हणाले नाही. मी माझा पुढचा कार्यक्रम आहे, सप्ताह घेतलेला आहे, सांगतो म्हणाले, काही काळजी करू. लक्षात घ्या, देणं घेणं हा व्यवहार झाला बरं का. देणं घेणं हा व्यवहार झाला. सांगतो म्हणाले. पुन्हा त्यांनी तिला शिवपुराण सांगितलं असा उल्लेख आहे. संपूर्ण शिवपुराण कथन केलं आणि याचा परिणाम काय झाला तर तिला एकदा शिवपुराण श्रवणाचं फल म्हणजे देह ठेवल्यानंतर शिवलोक प्राप्त झाला. म्हणजे काय फल आहे बघा शिवपुराण श्रवणाचं. किती पातक हे आपण ऐकलं कालपासून. यथाकाल देहाचे भोग भोगावेच लागतात बरं का. म्हणजे एकदा ऐकलं आणि आपल्याला कशी काही गॅरंटी नाही, पण ऐकल्यानंतर नक्की आहे बरं का. ऐकल्यानंतर मग किती ऐका. मी तर भागवताच्या वेळेला सांगतोच नेहमी, किती वेळा ऐकावं भागवत. तर कमीत कमी 1000 वेळा ऐकावं. एक 1000 वेळा त्या कृष्णांच्या बाललीला ऐकल्या ना की मन कसं असं तरल 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 होत जातं आपलं. आणि जेवढं मन स्वच्छ तेवढी भगवंतांच्या प्राप्तीची शक्यता अधिक. बघा ना, ज्यांना मंदिरात जायला आवडतं ना त्यांना बाहेर चकाट्या पिटायला नाही आवडत. हे कशाचं लक्षण आहे तर एक पाऊल आपण पुढे गेलो बरं का. परमार्थामध्ये आध्यात्मिक मार्गावरती एक पाऊल पुढे गेलो आपण त्या सगळ्यांपेक्षा. आम्हाला नाही आवडत बाकीच्या गोष्टी. पक्क समजायचं आपल्यावरती भगवंतांची थोडी कृपा झालेली आहे. आम्हाला मंदिरामध्ये जायला आवडतं, आम्हाला तीर्थक्षेत्री जायला आवडतं, आम्हाला दर्शन घ्यायला आवडतं भगवंत. काय हो, समजा गोपालकृष्णांचं मंदिर आहे, ते जसे मथुरात आहे, जसे द्वारकेत मंदिर आहे, तसंच इथे आहे की नाही आपल्या इथे. पंढरपूरलाच का जायचं पांडुरंगाला बघायला, इथे पण आहेत ना. पण स्थान महात्म्य, तीर्थक्षेत्राचं महात्म्य आहे ना. तेवढी पुण्याई साठली कीच तिथे जाता येतं बरं का, पक्क लक्षात ठेवा. एवढी पुण्याई नसेल तर जाता येत नाही. आपण किती म्हणतो आमच्या मनात आहे, आमच्या मनात आहे, नाही का. लोक म्हणतात बघा, मी लोकांच्या मनातला मुख्यमंत्री आहे की नाही. ते मनातलं मनातच राहतं बरं का, प्रत्यक्षात काही येत नाही. तसं आहे. जेव्हा पुण्याही साठत 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 जातं ना तेव्हा ते दर्शन घडतं. ही यथाकाल शिवलोकाला प्राप्त झाली. आणि काय झालंय तिचं
तर भगवान शिव आणि माता पार्वती ज्या ज्या हिमखंडावरती बसतात, तिथे पार्वती मातेनं शिवजींना सांगितलं, अहो जरा बाजूला सरका, आणि तिला बोलवलंय आणि तिला आपल्या शेजारी बसवलंय. पार्वतीची सखी झाली असा उल्लेख आहे शिवपुराणामध्ये. शिवलोकात गेली आणि साधी सुधी नाही, पार्वतीची सखी झाली असा उल्लेख आहे. तिने पुढे आपल्या पतीची सुद्धा मुक्तता व्हावी म्हणून काय करता येईल असं पार्वती मातेला विचारलं. तेव्हा त्याला सुद्धा शिवपुराण तो पिशाच योनीमध्ये गेला होता असा उल्लेख आहे. तर नारद मुनी आणि तुंबरू नावाचे ऋषी, नारदांचं नाव नेहमी आपण ऐकतो, तुंबरू नावाचे ऋषी, त्या तुंबरू मार्फत त्याला सुद्धा शिवपुराण ऐकवलंय आणि तो सुद्धा मुक्त झालाय अशी कथा आहे. आता आपण ज्या मुख्य म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांच्या कथा पाहणार होतो त्या कथांकडे त्यापूर्वी त्या बुवांनी हिला जे सांगितलं की बाई ग नाम घे, तसं आपण भगवंतांचं गोड नाम घेऊ आणि मग पुढच्या भागाकडे बोलू. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण Amen.
ज्योतिर्लिंग लक्षात कशी ठेवायची याचा श्लोक आहे. आपल्याकडे सगळं जे आहे ना हे सूत्र रूपाने आहे किंवा श्लोक स्वरूपात आहे. सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जैन्या महाकालम् ओंकारममलेश्वरम् वरल्या वैद्यनाथं च दाकिन्यां भीमशङ्करम् सेतुबन्धे तुरामेशं कृष्णेशं च शिवाय एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः सायं प्रातः पठेन्नरः. सप्तजन्म कृत पापम स्मरणेन विनश्यते. ते काय सप्त अनेक ठिकाणी आहे ना त्याच्यामध्ये गडबड होती. सप्तजन्म कृत पापम स्मरणेन विनश्यती एवढं जरी म्हणाला म्हणजे ही 12 नावं घेतली तरी सप्तजन्म कृत पापम स्मरणेन एवढा भोळा आहे का कोणता देव. आमचे एक गुरुजी म्हणतात भगवान महाविष्णू आहेत ना काहीतरी द्यावं लागतं म्हणाले आधी त्यांना तर प्रसन्न होती. शिवांसारखे साधे कोणी नाही. अहो शिवपूजा इतक्या सोप्या सांगितल्यात बरं का. शिव आराधना इतक्या सोप्या सोप्या सांगितल्या. काय करा काही नाही. एक लोटा जल हर समस्या का हल आहेत ना आमचे मिश्राजी काय सांगतात. काही करू नका बाकी. एक लोटा जल कल्पना करावं आपल्या घरी कुणी आलं आणि रोज एक लोटा जल आपल्या डोक्यावर टाकलं पहिल्या दिवशीच काय आपला भडका उडेल आहे की नाही. त्यांना वाटतं हे सगळं जे चाललंय ती माझीच आराधना आहे. शिवमानस पूजा काय सुंदर आहे. शंकराचार्यांनी लिहिली रत्नैकल्पितमासनं हिमजलै स्नानं च दिव्याम्बरं नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनं जातिचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते तत्कल्पितं गृह्यताम् सौवर्णे नवरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं भक्षं पञ्चविधं पयोतद्युतं रम्भाफलं पानकं शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं च
शादर्शकं निर्मलं वीणाभेरि मृदङ्गकालकला गीतं च नृत्यं तथा साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्बहुविधा एतत्समस्तं मया सङ्कल्पेन समर्पितं तव विभो पूजा गृहाण प्रभो आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा प्राणाः शरीरं गृहम् पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः सञ्चारपदयो प्रदक्षिणविधि स्तोत्राणि सर्वागिरो यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम् करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा अपराधं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो नमः पार्वती हे सगळं मनानं करायचं. रत्नै कल्पितमासनं हिमजलय रत्न जडित आसन तुझ्याकरता मी केलेलं आहे आणि हिमालयातून ते जल आणलेलं आहे कशाकरता तुला स्नान घालायला. प्रत्यक्षात काही करायचं नाही, हे मनानं करायचंय. पण हे केव्हा होतं मनानं? जेव्हा मन तेवढं निर्मळ होतं तेव्हा. सगळ्यात अवघड सांगितली आहे बरं का शिवमानस पूजा. स्तोत्र सोपं आहे पाठ करणं, माझंही पाठ झालंय. काय त्याला लागतंय? बरं माझं होऊ शकतं, तुमचंही होऊ शकतं बरं का, काय काळजी करू नका. पाठांतराला काय लागत नाही. ते डोळे बंद करून म्हणायला सुरुवात केली ना की ते सगळं उभं राहायला पाहिजे बरं का. शांतपणे म्हणावं बरं का. कोणतीही स्तोत्र घाईघाईत म्हणू नये. शांत त्याचा आस्वाद घ्यावा बरं का. तो सुद्धा रसस्वाद आहे. डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे मुख. ते घ्यारे सुख, ते सुख झालं पाहिजे ना, नुसतं म्हणून उपयोग नाही ना. ते परब्रह्म उभं राहिलं पाहिजे डोळ्यासमोर. पांडुरंग उभा राहिला पाहिजे डोळ्यासमोर. महादेव उभे राहिले पाहिजेत बरं का डोळ्यासमोर. ते त्या आसनावरती बसलेत, आपण घातलेल्या आसनावरती महादेव बसले. काय भाग्य आहे आपलं. मागच्या वेळेला भागवताच्या वेळेला आजींनी मला धोतर दिलं होतं, वस्त्र दिलं होतं. वस्त्रदानाचं फार महत्व आहे बरं का. आणि मी लगेच दुसऱ्या दिवशी परिधान केलं आणि त्यांना सांगितलं बरं का की मी वापरलं का. हे सुद्धा आहे ना, हे उज्जैनचा प्रसाद आहे बरं का. हे वस्त्र जे ठेवलंय ना, उज्जैनचा प्रसाद. काय भाग्य लागतं बरं का तीर्थक्षेत्री जाऊन असे प्रसाद मिळायला सुद्धा भाग्य लागतं. चौगुले काकांनीच मला ते दिले. उज्जैनचा प्रसाद आहे हा माझा. ते सगळं उभं राहिलं पाहिजे बरं का डोळ्यासमोर. आणि शेवटचं जे चरण ना, करचरण कृतंबा कायजम कर्मजंबा श्रवण नयनजं वा मानसं वा अपराधं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. माझ्याकडनं विहित अविहित झालं असेल बरं का, पण हे महादेवा तूच आहेस बरं का सगळ्यात मोठा. तेव्हा मला तू क्षमा नाही करणार का? आणि तो करणार बरं का, तो करणार, तो करणार. त्यातल्या सौराष्ट्रामध्ये
जे सोमनाथ नावाचं मंदिर आहे, सौराष्ट्र म्हणजे आज गुजरात ज्याला आपण म्हणतो, गुजरात म्हणजे तो भाग सगळा सौराष्ट्र. त्या सोमेश्वराची कथा, या कथा खरं उज्जैनला मला सांगायच्या होत्या पण राहिल्या. उज्जैनची कथा बहुतेक फक्त सांगितली मी तिथे. इकडे वेळ जास्त होता, 2 सत्रात शिवमहापुराण चालायचं, पण कथाच भरपूर आहे त्याच्यातून. दक्ष प्रजापती जे आहेत, थोडं आता पुराणाकडे येऊया. या दक्ष प्रजापतींना एकूण 27 कन्या ज्या त्यांनी चंद्राला दिल्या. आता याच्यामध्ये खगोल किती आहे, खगोल या दृष्टिकोनातून या सगळ्याकडे पाहायचं बरं का. पुराणात आल्या ह्या रूपक रूपानं आल्या कथा, पण त्यातल्या त्याचं रोहिणीवरती अधिक प्रेम. आणि काय व्हायला लागलं त्याचं की तो रोहिणी बरोबर अधिक काळ घालवायला लागला. या सगळ्या खरं तर सख्या बहिणी, पण रोहिणीचा द्वेष वाटायला लागला या सगळ्या बहिणींना. आणि तिनं काय केलं, क्षमा करा, बाकीच्यांनी काय केलं तर आपले जे वडील आहेत दक्ष प्रजापती यांच्याकडे तक्रार केली की बाबा तुम्ही आमच्या सगळ्यांचा विवाह या चंद्राशी लावून दिला, पण चंद्राचं त्या रोहिणीवरती अधिक प्रेम आहे. मला तर वाटतं ना या चंद्राच्या 27 पत्न्या म्हणजे काय असावं बरं का. चंद्र हा मनाचा कारक सांगितला आहे. आणि मन काय करतं, मन सारखं ह्या विषयाकडे धावतंय, त्या विषयाकडे धावतंय, त्या विषयाकडे धावतंय, त्या विषयाकडे धावतंय ना. म्हणजे आता कथेला जरी इथे बसलो असलो तरी मनात काहीतरी वेगळं आहे. मला शक्य नाही वेगळा विचार करणं, कारण मला इथे राहायचंय. तसं आहे ना मन. कधी कधी बघा ना, एखादा विषय इतका पकडून ठेवतो हा, माणसं आजारी का पडतो, तो शरीराने नंतर पडतात बरं का. आधी कशाने आजारी पडतो माणूस, मनाने एकदा माणूस खचला, कुठलंही औषध बरं करू शकत नाही त्याला. म्हणून आपल्याकडे जी कोजागिरी पौर्णिमा करतात ना, काय करतात त्यावेळेला, ते दूध जे ना ते चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवायचं. चंद्रामध्ये औषधी गुण सांगितले, अमृता समान ते होतं. त्यातले औषधी गुण त्या प्रकाशाच्या मार्फत त्या दुधामध्ये उतरतात आणि मग ते प्राशन करायचे. पण आता कोजागिरी पौर्णिमेला जरा गच्चीवरती जाऊन 2 तास बसू आणि दूध वगैरे प्राशन करू असं जर नव्या पिढीला सांगितलं तर इट्स अ व्हेरी ओल्ड फॅशन बाबा, आहे की नाही. आणि त्याच मुलीला किंवा मुलाला जरा सिनेमाला जाऊ तयारी असते. हा, जाऊ द्या ना घरी, आता वाजले की त्याचे पुढे 2 वाजेपर्यंत जागायची तयारी आहे. हा, पण संस्कार म्हटला ना एखादा की आजच्या पिढीला नको. हे दुर्दैव आहे बरं का, आपलं दुर्दैव आहे. काही वेळेला काही गोष्टी आहे ना, म्हणजे संस्कार विशेषतः संस्कार करता रागवावं लागलं ना तरी रागवा बरं का नातवंडांना. हा, म्हणजे काय, तू रामरक्षा म्हण, तुला मोबाईल बघायचा आहे ना, देणार तुला 5 मिनिटात रामरक्षा म्हण, मग 10 मिनिटं मोबाईल बघ, चालेल. हे करता येईल की नाही आपल्याला. पण मी म्हणणार नाही त्यानं काय होणार आहे, त्यानं काय होणार आहे हे तुला आत्ता कळणार नाही. मला सांगा, आपल्यापैकी असं कोणी आहे का हो की मला औषधं घ्यायला आवडतं? हा, आहे कोणी? नाही ना.
तरी सुद्धा आपण ती अत्यंत कडू असलेली औषधं घेतो ना. का? शरीर चांगलं राहावं म्हणून. चांगलं राहावं म्हणजे आधी बिघडलंय म्हणून. योग्य काळी आपण त्याची योग्य काळजी घेतली नाही म्हणून ते बिघडलंय यंत्र. ते व्यवस्थित राहावं म्हणून आपण घेतो ना औषध. मग मन नावाचं जे आहे ते व्यवस्थित राहावं असं जर वाटत असेल तर त्याच्याकरता एकच पर्याय बरं का, तो म्हणजे संस्कार. आणि त्याच्याकरता हे स्तोत्र पठण आहे, त्याच्याकरता मंत्र जप आहे, त्याच्याकरता साधन आहे, त्याच्याकरता 1 तासभर 1.5 तास आपल्याला बसता आलं पाहिजे. इथे येतात त्या श्रोत्यांचं ठीक आहे, पण बाकी मी बघतो ना अस्वस्थ होतात लोक. मला पहिला प्रश्न विचारतात, सप्ताह ठरवताना ते किती वेळ चालणार तुमचं. मग मी सुरुवातीला कमी सांगतो बरं, म्हणजे 2.5 तास सांगायचं. एकदा सप्ताह हो ठीक आहे चालेल, तारखा ठरल्या किंवा 2-4 दिवस आधी सांगायचं. 2.5 तासात काही कथा होत नाही. आपण असं करू, 2.5 ते 3.5 तास करू. 3 तास चालेल चालेल हो चालेल चालेल. मग 3 तास काही शक्य नाही बरं का एका जागी बसणं कोणाला. तुम्ही असं करा, मध्यंतर ठेवूया, काहीतरी चहा कॉफी द्या, म्हणजे मग 3.5-4 तास लोकांना काही वाटत नाही. हा पहिल्याच वेळेला मी जर सांगितलं 4 तास बसायचे, कथाच होणार नाही तो माझ्या. किमान 4 तास बसता आलं पाहिजे बरं का एका जागी, किमान 4 तास. साधनेची बैठक वाढणार कशी आपली. हा का ते फक्त आपलं एक माळ झाली की कुठले आपण माळेत नमस्कार झालं. साधनेची बैठक वाढली पाहिजे ना. या जन्मात थोडी वाढली पाहिजे, मग पुढच्या जन्मात, मग त्याच्या पुढच्या जन्मात, त्याच्या पुढच्या, असं एक एक टप्पा उभर गेलो पाहिजे आपण. सुरुवात करायला लागते कुठे, सुरुवात करा. योगासनामध्ये काय पहिल्या दिवशी जमतं का आपल्याला ते सर्वांगासन किंवा काय उलटं उभं राहतात, डोक्यावर उभं राहतात, शीर्षासन जमेल. 5 वर्ष 10 वर्ष 12 वर्ष जो सातत्यानं करेल त्याला नक्की जमेल की नाही. पण तुम्ही या वयाला काही सुरुवात करू. आता आपली बिल्डिंग मोडकळीला आलेली आहे, त्यामुळे नवीन काही करायचं नाही. जे आहे ते उत्तम करायचं, त्याच्यात काही हातचं राखून करायचं नाही. लक्षात, हा चंद्र जो उल्लेख आहे ना, हा तो मनाचा कारक आहे. आणि म्हणून त्याला 27 पत्नी सांगितल्यात. कधी इकडे जातो, कधी इकडे जातो, कधी इकडे जातो, कधी इकडे जातो. बाकीच्या सगळ्यांनी तक्रार केली, बाबा हा रोहिणीला अधिक वेळ देतो, आम्हाला देत नाही. झालं, एकदा समजावून सांगितलं, सासऱ्यांनी एकदा समजावून सांगितलं की खरं तर ऐकलं पाहिजे बरं का. हे या कथेचं सार आहे. या कथेतनं काय आहे, कथेचं सार काय काय कळलं पाहिजे आम्हाला. झालं, दक्ष रागावला आणि त्याने चंद्राला शाप दिला की तू क्षयी होशील, तुझा क्षय होईल. हळूहळू हळूहळू तू, आपण म्हणतो ना, खंगत जाईल आत्ताच्या भाषेत. हळूहळू हळूहळू खंगत जाशील. लक्षात घ्या, त्यानं शाप दिला, पण त्याच्यामुळे नुकसान कोणाचं झालं तर त्यांच्याच मुलींचं झालं सगळ्या. म्हणजे अविचारानं कधी कोणतीही कृती करू नये, हेही या कथेचं सांगणं आहे. कथेतनं नेमकं घ्यायचं काय हे कळलं पाहिजे बरं का. आणि पुराणामध्ये तर वाक्याला उपदेश. मी काल सांगितलं ना, ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या खुणे, या व्यासांच्या खुणा आहेत ना, त्यातनं घ्यायचंय आम्हाला, काहीतरी मिळवायचंय. झालं, चंद्र तेज कमी होतं बरं का. पहिल्यांदा माणूस आजारी पडला ना की काय होतं,
चेहरा मलूल होतो की नाही, त्याचा तेज कमी होतं. असं बघितलंय का तुम्ही? कोणी हॉस्पिटलमध्ये पडलाय 15 दिवस आणि काय तेजपुंज दिसतोय? शक्यच नाही ना, शक्यच नाही. पहिलं तेज कमी होतं. चंद्राचं तेज व्हायला लागलं. शाप दिला आणि चंद्राचं पहिलं तेज कमी झालं. आणि जसा चंद्राचा क्षय व्हायला लागला तसं त्याच्यावर अवलंबून असणारं, त्याच्यावर काय काय अवलंबून आहे माहितीये का? आपली जी वाढ होते ना ती दिवसा होत नाही. ज्या वेळेला आपण विश्रांती काळ असतो आपला, रात्री होते वाढ. लहान मुलांना बघा ना, आपण म्हणतो की नाही झोपू दे त्याला. हा, लहान मुलांची वाढ कधी होते? झोपेमध्ये होते. काय करतो त्याला? सकाळी उठतं ते, छान आंघोळ घालतात आणि नंतर त्या दोपट्यामध्ये असं करकचून बांधतात बघा, आहे की नाही? चांगलं भरपूर तो आईच्या अंगावरती भोजन करतो, स्तन्य पितो मातेचं, आणि मग आता 2-4 तास याला झोपू दे, आहे की नाही? का? त्याची वाढ होत असते त्या झोपेमध्ये. या झोपेचा कारक चंद्र आहे. म्हणजे त्या न्यायानं वाढीचा कारक हा चंद्र आहे. चंद्रक्षयी झाला आणि एक 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 वाढ थांबल्या. तेव्हा सगळेजण कुणाकडे गेले? चंद्राची मध्ये ती कथा पण आलेली आहे बरं का, बृहस्पतीची आणि चंद्राची. त्या कथेकडे जायला नको आपण. सगळे गेले ब्रह्मदेवांकडे. बघा, सगळे सोल्युशन कुणाकडे जातात? पहिल्यांदा पहिला ब्रह्मदेव, त्यांना बरोबर घेऊन वर जायचं, नाही का? आपल्याला ॲक्सेसिबल कोण आहे त्यांच्याकडे आपण पहिलं जातो ना, मग त्यांच्या हायर ऑथॉरिटीकडे. तसं ब्रह्मदेवांकडे गेले आणि ब्रह्मदेवांनी सांगितलं की चंद्राला म्हणा, तू शिवांची उपासना कर. आता ही शिवांची उपासना चंद्राने केली आहे कुठे? तर प्रभास नावाचं क्षेत्र. प्रभास क्षेत्र आपण ऐकलंय बरं का, हे नाव ऐकलंय. कुठे ऐकलंय सांगा? हा, भागवतात ऐकलंय, बरोबर. मग महाभारतामध्ये ओघानं आलंच ना. काय झालं या प्रभास क्षेत्री? भगवंतांचा सगळा वंश त्या ठिकाणी संपलाय. ती जी जागा आहे तिथे आज सगळं बघायला मिळतं आपल्याला. इथे असं म्हणजे द्वारका कुठे आहे आणि हे सोमनाथ कुठे आहे? भगवंत राहत मथुरा आणि गोकुळ कुठे आहे? बघतो भूगोल सगळं जवळ आणा डोळ्यासमोर, म्हणजे कळेल आपल्याला कुठून केवढा प्रवास झालाय. मला खरं तर ते आणायचं होतं, आता LED स्क्रीनवर दाखवायचं मला, कळलं पाहिजे लोकांना लगेच प्रत्यक्षात. अमुक हे इथे, अमुक हे इथे. आपण युद्ध झालं की नाही का बघत बघा, इथे टाइम पडला, इथे हे झालं, इथनं विमान उडालं. म्हणजे पटकन समजतं बरं का. टेक्नॉलॉजीचा हा वापर करायला पाहिजे चांगल्या गोष्टी. या क्षेत्राला चंद्राने 6 महिने तपश्चर्या केली, सातत्यानं तप केलंय. काय तप केलंय? तर जो शिवांचा महामृत्युंजय मंत्र आहे, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बंधनात् मृत्योर्मुक्षीच महाप्रता. हा मंत्र घरी कोणी आजारी असेल ना
तर त्यांना काय उदबत्ती समजा लावली आणि काय 21 वेळा 11 वेळा आणि त्याचा अंगारा लावायचा बरं का. यानं होतं काय, तर त्या व्यक्तीच्या वेदना कमी होतात बरं का. त्याच्या वेदना कमी होतात, लक्षात ठेवा. शिवपुराण आणि देवी भागवत ही 2 उपासनेची पुराण आहेत बरं का, लक्षात ठेवा. भरपूर, भयंकर नाही, भयंकर हाच शब्द योग्य आहे खरं तर. भयंकर वेगवेगळ्या उपासना आल्या. किती सोपं आहे. किंवा तांब्याचं भांडं घ्यायचं किंवा चांदीचं घ्या किंवा काचेचं घ्या, त्याच्यामध्ये उजवा हात बुडवायचा, 21 वेळा तो मंत्र म्हणायचा आणि ते पाणी प्यायला द्यायचं. एवढं करा. आणि मला सांगा, तुम्हाला सुद्धा काही दुखत असेल ना, एवढं करा बरं का. आणि काही मी माझं काही सांगत नाही बरं का यातलं. म्हणजे तुम्ही असं तुम्हाला नंतर वाटलं नको की बुवांनी सांगितलं आणि झाला. माझं काही नाही आहे याच्यामध्ये. व्यासोच्छिष्टम जगत सर्व. मी आहे कोण मुळात सांगायला. मी व्यासांनी जे काय ते लिहून ठेवले ना, ते नारदांनी मला सांगितलं म्हणून मी सांगतो बस. माझं काम पोस्टमनचं आहे बरं का. कीर्तनकार प्रवचनकारांनी हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. नेहमी म्हणतो आपलं काम फक्त पोस्टमनचं आहे. पोस्टमन काय करतो, पत्ता वाचतो, ज्याचं त्याला पत्र देतो. फक्त तुमचा पत्ता कुठल्या पत्रावर लिहिला एवढं तुम्ही ओळखून घ्या बस. आणि या चंद्रानं 6 महिने शिवांची आराधना केली आणि काय झालं हे सांगायला बरोबर उद्या 6 वाजता या ठिकाणी सुरुवात होणार आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान, गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती करू आणि थांबूया. Yeah.
उपासनेला गृहसारे सत्कर्मयोगे वयधादलारे